नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये सावली आणि सारंगचे आता अस्मीचे खरे सत्य समोर येऊन तिलोत्तमाने लग्न लावल्यानंतर आता सगळे हक्क आणि घराचे सगळे अधिकार तिलोत्तमा कशी आता सावलीला देते आणि ज्या वेळेस आता सावली खऱ्या अर्थाने आता सावलीला बायकोचा अधिकार मिळतो त्याच वेळेस आता एकाच बेडरूममध्ये झोपायला आलेली सावली आणि सारंग एकमेकांच्या प्रेमाने मन आणि शरीराने एकत्र येऊन सावली सारंग आता कसा हनीमून रोमांस करतात आणि त्यानंतर आता शरीराने एकत्र झालेले सावली आणि सारंग दोघीही प्रेमाने आता त्यांच्या संसाराला सुरुवात करतात. आता एकाच महिन्यात सावली ही कशी प्रेग्नन्सीची गुड न्यूज देते आणि खरे सत्य आता सावली जेव्हा आता गुड न्यूजने तिलोत्तमासमोर आणते त्याच वेळेस मोठा धमाका उडून मेंढाळ्यांच्या घरी तिलोत्तमाचे पाळणा हल्ल्याचे स्वप्न आता सावली पूर्ण करता क्षणी आता तिलोत्तमा कोणता भयानक निर्णय घेणार आणि सावलीला डोक्यावर घेऊन तिलोत्तमा आता कशी नाचणार हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता देवाने आता अस्मीच्या गुंडांना एकेकाची कुत्र्यासारखी धुलाई करून आकार कडून आता सावलीने सगळे अस्मीचे सत्य उलगडलेले असते. सारंगसोबत लग्न करून सारंगची प्रॉपर्टी हडप करण्याचा अस्मीचा डाव आता आकारने सावलीसमोर आणताच आता देवाने सावलीला वाऱ्याच्या वेगाने आता मेंढळ्यांच्या घरी जाण्यास सांगितलेले असते आणि जेव्हा सावली आता घोड्यावरती बसून इकडे मेंढळ्यांच्या घरी निघता क्षणी इकडे मेंढळ्यांच्या घरी आता अस्मी आणि सारंगचे लग्न लागत असते. तिलोत्तमा आता खूप खुश झालेली असते आणि मोठ्या थाटामाटात तिलोत्तमा आता सारंग अस्मीचे लग्न लावत असते आणि त्याच वेळेस आता भटजी मंत्र म्हणत असताना वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर बसून आता सावली ही मेंढळ्यांच्या दरवाज्यात येते आणि समोर तो लग्नाचा घाट बघताच आता सावली मोठ्याने ओरडते की अस्मी, तुझा खेळ आता संपलाय. सगळेजण आता घोड्यावर बसलेल्या सावलीकडे बघतात आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आज सावलीने सगळ्यात मोठी हिंमत दाखवलेली असते. सारंग आता सावलीकडे बघू लागतो. घोड्यावरून उतरून सावली आता आतमध्ये येते आणि आतमध्ये येताच इकडे आता लगेच तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो. तिलोत्तमा म्हणते की माझ्या घरामध्ये येण्याची तुझी हिंमत कशी झाली. तेव्हा आता सावली म्हणते की सारंग सरांना वाचवण्यासाठी मी इथे आली. ऐकताच आता पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बसतो. चंद्रकांत, अमृता सगळेजण आता सावलीकडे बघू लागतात. तिलोत्तमा म्हणते की सारंगला काय झालं, त्याला वाचवायला म्हणून तू आलीस. तेवढ्यात आता सावली म्हणते की या अस्मीपासून सारंग सरांना वाचवण्यासाठी मी आले आणि या अस्मीपासून सारंग सरांना धोका आहे आणि या अस्मीने खोटारड्या प्रेमाचं नाटक करून पुन्हा एकदा प्रॉपर्टीसाठी सारंग सरांसोबत लग्न करण्याचा प्लान केला आहे आणि हे मी असताना कधीच शक्य होऊ देणार नाही अस्मी तुला. आणि चल उठ असे म्हणत आता सावली ही अस्मीला उठू लागते तर त्याच वेळेस आता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो. अस्मी म्हणते की तिलोत्तमा मॅडम, ही सावली ना पुन्हा एकदा डाव रचून इथे आली आणि ही खोटं बोलती. आणि त्याच वेळेस आता इकडे देवाने त्या गुंडांना मेंढळ्यांच्या घरी आणलेलं असतं आणि त्या गुंडांची धुलाई करताच आता देवा गुंडांकडून आता तिलोत्तमासमोर सगळे सत्य वदवतो आणि अस्मीने गुंड पाठवून सावलीला मारण्याचा प्लान केला होता. आणि त्याच वेळेस जगन्नाथने आकारला पकडून तिथे आणलेली असते आणि आकारने आता त्याचे अस्मीबरोबर प्रेम असून त्या अस्मीने सारंगसोबतच्या लग्नासाठी हे सगळं केल्याचे आकारने स्वतःच्या तोंडातून तिलोत्तमासमोर सांगितलेले असते आणि त्या क्षणी तिलोत्तमाला खूप राग आलेला असतो. अस्मीने पुन्हा खोटारडेपणाचे नाटक करून प्रॉपर्टीसाठी पुन्हा एकदा सारंगला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले हे सत्य आता तिलोत्तमासमोर येऊन रागाने तिलोत्तमा लालबुंद झालेली असते. पटकन आता अस्मीला बाजूला करत तिलोत्तमा म्हणते की अस्मी, तुझा खेळ आता संपलाय. आणि त्याच वेळेस आता सारंगला हायसे वाटलेले असते आणि तिलोत्तमाने अस्मीसोबतच्या लग्नाचा जो घाट घातला होता तो घाट आता तिलोत्तमाने तिचे शब्द माघार घेत थांबवला आणि अस्मीसोबतचे लग्न आता तिलोत्तमाने मोडून
त्या क्षणी सारंग आता तिलोत्तमाला म्हणतो की माझं खरंच सावलीवरती प्रेम आहे आई. आता सारंग त्याच्या शब्दाला जागलेला असतो आणि आज आपल्यासाठी सारंग त्याच्या प्रेमाचा त्याग करायला निघाला होता, पण ही अस्मी खोटारडी निघाली हे सत्य तिलोत्तमासमोर येऊन ताबडतोब आता तिलोत्तमा सावलीला सारंगसोबत लग्नासाठी तयार व्हायला सांगते आणि ते ऐकून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. पटकन सावली आता तयार होऊन मंडोळ्या बांधून आता तिथे येते आणि सारंगसोबत प्रेमाने लग्नासाठी आता उभी राहिलेली असते. सावलीचा हात आपल्या हातात धरून सारंग म्हणतो, सावली आज मी खऱ्या अर्थाने तुझ्यासोबत लग्न करून खऱ्या अर्थाने तुला बायको बनवतोय. मला आयुष्यभर तू साथ देशील का? खुश होऊन हसतच सावलीने आता परवानगी दिलेली असते आणि मोठ्या थाटामाटात आता तिलोत्तमाने सारंग आणि सावलीचं लग्न लावून सावलीला मेंदळ्यांच्या घरातील सर्वात मोठी सून होण्याचा मान आणि हक्क अधिकार दिलेला असतो आणि खऱ्या अर्थाने सावलीला आज न्याय मिळालेला असतो आणि सारंगने सावलीचा बायको म्हणून स्वीकार केलेला असतो. आणि लग्न झाल्यानंतर सगळे अधिकार सावलीला देऊन सारंग आणि सावली दोघेही आता एकमेकांच्या बेडरूममध्ये झोपायला आता तयार झालेले असतात. सारंग आणि सावली यांच्यामध्ये आता मैत्रीच्या नात्याबरोबर आता नवरा बायकोचे नातेसुद्धा एक तयार झालेले असते. आणि त्याच रात्री आता सारंग आणि सावली प्रेमाने एकमेकांसोबत बेडरूममध्ये झोपत मन शरीराने एक झालेले असतात आणि आज खऱ्या अर्थाने सावली आणि सारंग एकत्र येऊन खऱ्या अर्थाने आता दोघांमध्ये प्रेम फुललेले असते. आणि त्यानंतर आता एकाच महिन्यात सावली आता प्रेग्नंट राहिलेली असते आणि तिलोत्तमाचे स्वप्न आता पूर्ण होणार असते आणि सावलीला आता उलट्या होऊ लागतात. तर ताबडतोब सावलीला आता सारंग हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. डॉक्टर आता सावलीला चेक करतात आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी डॉक्टरने आता मेंदळ्यांना दिलेली असते आणि ती म्हणजे सावली प्रेग्नंट असल्याची. सावली प्रेग्नंट असल्याचे सत्य कळताच आता सारंगला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता जेव्हा ही बातमी तिलोत्तमाला कळते, अखेर सावलीने मेंदळ्यांच्या घरीच पाळणा हलवला हे सत्य आता तिलोत्तमासमोर येऊन तिलोत्तमाचा आनंद आता गगनात मावेनासा होतो आणि आजपर्यंत मेंदळ्यांच्या घरी जो पाळणा हलत नव्हता तो पाळणा सावलीने हलवून दाखवला हे सत्य तिलोत्तमासमोर येऊन तिलोत्तमा सावलीला आता डोक्यावर घेते. आणि आता मेंदळ्यांच्या घरात पाळणा हलू नये म्हणून अमृताला दुधामधून औषध देणाऱ्या ऐश्वर्याचा आता खेळ सावलीने प्रेग्नन्सीच्या गुड न्यूजने खल्लास केलेला असतो. मन शरीराने एकत्र येऊन मेंदळ्यांच्या घराचा हक्क आणि अधिकार दिलेल्या सावलीने एका महिन्यातच मोठी उंच उडी मारून तिलोत्तमाला आता मेंदळ्यांची आता प्रेग्नन्सीची गुड न्यूज देऊन सगळ्यात मोठे काम केलेलं असतं. तर कसे वाटले सारंग सावलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लवकरच येणारा हा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.